राष्ट्रवादीचं विलिनीकरण कधी होणार हा महाराष्ट्रातला विषय आता राष्ट्रीय झालाय. डिबेट होत आहेत त्यावरती. 2019ला राष्ट्रवादीच्या विलगीकरणाची ठिणगी पडली. स्फोट व्हायला 2023 उजडावं लागलं. अजित पवारांच्या मनात खूप काय काय साठलं होतं ते या निमित्ताने बाहेर आलं. पण कितीही वेगळं झालं असलं तरी काकांविषयी प्रेम तर होतच आणि म्हणूनच एकत्र यायचं हे अजित पवारांनी जवळपास निश्चित केलं होतं. पण त्या आधीच दुर्दैवी घटना घडली. अजित पवार कायमचे निघून गेले. आत्ताच्या या बटबटीत राजकारणामध्ये त्यांचा एकत्र येण्याचा एक चांगला विचार हवेत विरून गेला की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. नाही म्हणायला महानगरपालिका आणि आत्ताच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी हे दोन पक्ष एकत्र आले होते. पण राष्ट्रवादीचे जे दोन तुकडे झालेत त्यातला एक गट एकत्र येण्यावरती भर देतोय आणि दुसरा त्यापासून फारकत घेतोय. शरद पवार यांच्या खासदारकीचा एक विषय सुद्धा सध्या चर्चेमध्ये आहे. इंटरेस्टिंग म्हणजे यामध्ये एंट्री घेतलीये उद्धव सेनेचे राज्यसभा खासदार माननीय संजय राऊत यांनी. आता राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा आणि संजय राऊत यांचा काय संबंध असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल. आम्हालाही पडलाय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या विलगीकरणापासून ते शरद पवारांच्या खासदारकीपर्यंत काय काय चर्चा सुरू आहेत हे बघायला हवं. त्याचंच विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तेव्हा नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर एक प्रश्न अनुत्तरित राहिलाय, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा. यामध्ये शरद पवारांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, जो प्राथमिक पातळीवरती सध्या सुनेत्रा पवार यांचा पक्ष आपण म्हणूया, या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड बेबनाव आहे. याचा गैरफायदा अर्थातच इतर पक्ष घेणार नाहीत. असं कसं होईल? महाराष्ट्राने खरं तर नवनव्या राजकीय चित्रविचित्र आघाड्यांचा आदर्श देशासमोर ठेवलेला आहे. नगर परिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर आपण पाहिलं कोण कुणासोबत गेलं, कोण कुणाला फसवतंय. ते एकत्रीकरणाचा राष्ट्रवादी या पक्षाला फायदाच होईल कदाचित. पण एकत्र आल्याच्या नंतर शरद पवारांच्या पक्षाची काय भूमिका राहणार आहे? म्हणजे ते सत्तेत सामील होणार आहेत का? मग जर सत्तेत सामील होण्याचा विचार असेल तर भाजपासोबत कोणताही समझोता नाही या त्यांच्या भूमिकेचं काय? शरद पवारांच्या पक्षाला घ्यायला अजितदादांच्या पक्षातले वरच्या फळीतले लोक तयार आहेत का? त्यांच्या अलीकडच्या प्रतिक्रिया आणि आक्रमक पवित्रा पाहता एकत्रीकरण शक्य तरी वाटतंय का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. अशा चर्चा आहेत, म्हणजे चर्चाच आहेत त्या, की राष्ट्रवादी एकत्र करून सुप्रिया सुळे यांच्यावरती पक्षाची जबाबदारी सोपवायची. पक्ष NDA सोबत जाणार, सुप्रिया सुळेंना मंत्रिपद मिळवून देणार वगैरे शक्यता वर्तवल्या गेल्या. पण हे सगळं सध्या तरी दिसत नाहीये. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या मंडळींनी एकत्रीकरणावरती काहीच सकारात्मक असं भाष्य केलेलं नाही. उलट या नेत्यांच्या प्रत्येक कमेंटमध्ये एक चीड दिसून येते. एकत्र यायचं असेल तर भाजपला विचारावं लागेल असा सुद्धा एक सूर हे सगळे जे नेते आहेत ते आळवत आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की हे जे काही स्थानिक पक्ष आहेत ना, ते किती दुबळे झालेत ते दिसून येते. तटकरे, भुजबळ किंवा पटेलांना कोणतीही स्पर्धा नकोय. त्यामुळेच विलिनीकरणावरती ते काहीच बोलत नाहीत सकारात्मक. आता पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतचं मत काय आहे? तर सुनेत्रा पवारांनी ते अध्यक्षपद सांभाळावं अशी मागणी आहे. ही एक गमतीची बातमीही पुढे आली आहे, म्हणजे आली होती मध्यंतरी. ती किती खरी आहे याची शाश्वती आम्ही काही देत नाहीये. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह धरलाय अशी ती बातमी होती. आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांमध्ये शरद पवार आणि मग इकडे पार्थ आणि जय पवार अशा बैठका झाल्या. त्यानंतर माध्यमांमध्ये अशा बातम्या सुरू होत्या की पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. पण मग त्यापाठी काय खेळी असेल? घाईघाईमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांना त्या पदावरती जाऊ द्यायचं नव्हतं का? पार्थ पवारांना पुढे करून त्या गटाची ताकद कमी करून आपली ताकद वाढवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला जात होता का शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून? अशा चर्चा आहेत. ज्या पार्थ पवारांना शरद पवार कवडीचीही किंमत देत नव्हते त्यांनीच पार्थ यांचं नाव पुढे केलंय. त्यामुळे या सगळ्या शंका उपस्थित होत असाव्यात कदाचित. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांचं शरद पवार यांच्याविषयीचं आदराचं मत जगजाहीर आहे.
असायलाही हवं, त्याबद्दल काही वादच नाही. पण शरद पवार यांनी खासदार म्हणून कायम राहावं, मार्गदर्शन करत राहावं अशी अपेक्षा राऊत यांनी करणं, यामागे काय उद्देश असेल? शरद पवार यांचं वय पाहता त्यांना मागेच खरं तर अजित पवार यांनी थांबण्याचं मत व्यक्त केलं होतं, तशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. पुढच्या पिढीला, तरुणांना संधी द्यायला हवी, केवळ मार्गदर्शन शरद पवार यांनी करायला हवं अशी अजितदादांची अपेक्षा होती. अर्थात ही 2-3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता शरद पवारांचं वय जवळपास 86 वर्ष आहे. त्यांची राज्यसभा खासदारकीची टर्म एप्रिल 2026 मध्ये संपते. कितीही इच्छा असली नसली तरी पक्षाची सूत्रे आता त्यांना पुढच्या पिढीकडे द्यावीच लागणार आहे. हा विचार करून त्यांनी सहयोग सोसायटीमध्ये पार्थ आणि जय पवार यांच्याशी अलीकडेच चर्चा सुद्धा केली होती. अर्थात कारण अजित पवारांच्या स्मारकाचं असलं तरी पार्थ आणि जय पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांच्यासोबतही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाविषयी, खासदारकीविषयी चर्चा तर झाली असणारच आहे. शरद पवार हे खासदारकी कायम ठेवू इच्छितात असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना मैदानात उतरवण्याची राऊत यांची खेळी सक्सेसफुल होईल ही शक्यता नाहीये. शरद पवार या ऑफरनुसार राज्यसभेवरती निवडून गेले तर भाजपा दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र होऊ देणार नाही अशी सिच्युएशन संजय राऊत यांनी करून ठेवलेली आहे. उद्धव सेनेची अवस्था सध्या बिकट आहे. सर्वात आधी भाजपा आणि मग शिंदेच्या रूपाने झालेले 2 तुकडे. कशीबशी महाविकास आघाडी केली पण तिच्याही चिंधड्या उडाल्या. राज ठाकरेंना शेवटी सोबत घेतलं पण ते खरंच सोबत आहेत का अशी परिस्थिती. आणि आता शरद पवारांचा पक्षही सोडून जाणार असेल तर शिवसेना हा पक्ष एकाकी पडणार नाही ना अशी भीती संजय राऊत यांना वाटते. आणि म्हणूनच महाविकास आघाडीकडून पवार राज्यसभेवरती गेले तर किमान तेवढा आपला आधार कायम राहील, म्हणून संजय राऊत यांनी ही खेळी खेळली आहे असं बोललं जाते. संजय राऊत असो की शरद पवार, दोघे सुद्धा बोलताना नेहमीच भाजपसोबत कधीही जाणार नसल्याचं बोलतात. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजिबात सोबत घ्यायची इच्छा नाहीये. त्यामुळे येत्या काळामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे. संजय राऊत यांनाही 2 राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं वाटत नसावं, जरी ते त्याबद्दल सकारात्मक बोलत असले तरी सुद्धा. त्यामुळे त्यांची सुप्त इच्छाही या निमित्ताने पूर्ण होणार असं दिसतंय. बुडत्याला काडीचा आधार तसं कुणी नाही तर किमान राष्ट्रवादी तरी सोबत असेल अशी त्यामागची त्यांची धारणा आहे. एकूणच तुमची काय मत आहेत या सगळ्याबद्दल? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात का? एकत्र आल्याच्या नंतर त्यांनी भाजपसोबत सत्तेत सामील हवं की सत्तेच्या विरोधामध्ये संघर्ष करावा? आणि महत्त्वाचं, शरद पवारांनी खासदारकी कायम ठेवावी की आता थांबायला हवं? पुढच्या टर्ममध्ये शरद पवार यांच्या खासदार होण्याने किंवा न होण्याने काय परिणाम होणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.